मंगळसूत्र चोर माणूस आमदार झाला की काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर. भाजपला कदाचित खंडणीखोर, मंगळसूत्र चोर अशा लोकांची सवय असेल, पण महाराष्ट्राला ही सवय नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राचा भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर कमरेखालची भाषा करतो. या ठिकाणी जे स्वातंत्र्य सेनानी म्हणून राजाराम बापू पाटील या महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषा वापरतो. याच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या गोपीचंद पडळकरची बाजू लावतात. ते सांगतात की गोपीचंद पडळकर आक्रमक आहे, त्यांच्याकडे अजून खूप काळ आहे. याचा अर्थ गोपीचंद पडळकरची भाषा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता या गोपीचंद पडळकरची काळी बाजू या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आणण्याकरता आम्ही पुणे शहराच्या वतीने आंदोलन केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की भाजपच्या ऐवजी RSSनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे की भाजपची बदललेली भूमिका, भाजपचा हा बदललेला चेहरा त्यांना मान्य आहे का. कारण की माझ्या माहितीप्रमाणे गोपीचंद पडळकरचा प्रचार सुद्धा स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक वाटून केलेला आहे. त्यामुळे असले चेहरे जर भाजपला आणि RSSला मान्य असेल तर या महाराष्ट्राला कडे लोटापासून कोणीच वाचू शकत नाही असं आमचं थेट म्हणणं आहे. गोपीचंद सर, भाजपमध्ये जर थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडळकरवर हकालपट्टीची कारवाई करावी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि पार्टी डिफरन्स असल्याचं सिद्ध करावं. अन्यथा भाजप हा खंडणीखोरांचा, मंगळसूत्रांचा, नालायक लोकांचा पक्ष आहे हेच या ठिकाणी समोर येईल. आपण पाहतोय की मागच्या 7-8 महिन्यामध्ये सातत्याने मान्य पवार साहेब, मान्य उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील साहेब यांच्यावर सातत्याने पुढे तर जाऊन जितेंद्र आव्हाड साहेबांच्या माणसानं मारहाण करण्याचं काम हे गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावरून झालं. सगळे स्टेटमेंट मीडियामध्ये असून सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीचं राजकारण करण्याच्या नादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याची वाट लावतायत असा आमचा थेट आरोप आहे. अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा, अरे भाजपचा पाळीव प्राणी गोपीचंद पडळकरचा. लावून धरतायत हे निश्चित दुर्दैवी आहे. अरे लाईव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने चुकीचं राजकारण चाललंय हे महाराष्ट्राची इज्जत काढण्यासारखं आहे. महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती खूप वेगळी होती. दुर्दैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यातली बेरोजगारी, या राज्याचं नका कर्ज याचं लक्ष विकेंद्रीकरण करण्याकरता गोपीचंद पडळकर सारख्या एका अट्टल चुकीच्या गुन्हेगार माणसाला पाठराखण करण्याचं कामकाज करतात. आपण आज पाहतोय की खुद्द मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकरची बाजू लावून धरण्याचं कामकाज केलंय. त्यांनी दुपारी क्लिअर सांगितलं की गोपीचंद पडळकर एक आक्रमक नेते, त्यांना पुढे वाव आहे. याचा अर्थ गोपीचंद पडळकर जे बोलतायत त्याच्यामध्ये या ठिकाणी ते भाषा महाराष्ट्राने ऐकावं अशा प्रकारची भाषा शैली जी आहे ती निश्चित महाराष्ट्रासाठी घातक आहे असं आमचं म्हणणं आहे. जर भाजपमध्ये आणि RSS मध्ये थोडी जरी या ठिकाणी नीतिमत्ता शिल्लक असेल तर त्यांनी या गोपीचंद पडळकरची या भाजपमधून हकालपट्टी करावी, तरच पार्टी विथ डिफरन्स हा भाजपचा चेहरा खरा आहे असं लोक मानतील. अन्यथा भाजप हा दरोडेखोरांचा, मंगळसूत्रांचा आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे हेच या ठिकाणी सिद्ध होत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.